या पद्धतीने पण कधीतरी मटण करून बघा. सगळीजणं चाटून पुसून खातील. सगळ्यांना इतकं आवडेल ना की नेहमी तुम्ही हीच मटणाची रेसिपी फॉलो कराल. चला बघूया कशी बनवायची. सर्वात पहिले तर इथे मी घेतलेलं आहे मटण. तर मटण तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. तुम्हाला किती घ्यायचं आहे. हा मटण इथे अर्धा किलो आहे. त्यानंतर आपण मटणला आता मॅरिनेट करायला घेऊया. अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. त्यानंतर दही घेतलेला आहे 3 मोठे चमचे. दही आंबट नसला पाहिजे. आता मसाले घालूया. मसाल्यांमध्ये घेतलेला आहे लाल तिखट, हळद, मीठ मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा किती तुम्हाला तिखट पाहिजे आणि बाकी जे मसाले आहेत ना मी ते 1 छोटे चमचे ॲड केलेले आहेत. आता इथे मी घातलेली आहे 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 1 पळी मी तेल म्हणजे हा 1 टेबलस्पून एवढा तेल आहे. सर्व मिश्रण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण तो मसाला मटणला लागला पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात पहिले मटण करताना अगोदर हा मॅरिनेशन करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाकीची कांदा वगैरे कापून घ्यायचा आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्याला मी 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी हा मटण कुकरात करते. झटपट करायचा आहे म्हणून मी इथे हा कुकर घेतलेला आहे. तुम्ही हवं तर टोपात शिजवलात तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये घातलेलं आहे 3 पळी तेल म्हणजे 3 टेबलस्पून तेल आणि काही खडे मसाले. खडे मसाले मी जास्त नाही घातले आहेत, थोडेसेच घातलेले आहेत. त्यानंतर 2 मोठे कांदे ज्याला मी स्लाइसमध्ये बारीक कापून घेतलेला आहे. कांद्याला पूर्ण आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचा आहे. कांदा कच्चा नाही ठेवायचा आहे. कांदा कच्चा राहिला ना तो खाताना असा मध्ये मध्ये येतो, मग तो बिलकुल पण चांगला नाही वाटत खायला. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा करायचा आहे. कांदा इथे आपला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता ही एकदम सोपी रेसिपी आहे. बॅचलर्स लोक पण ही रेसिपी बनवू शकतात. आता आपण यामध्ये घालूया मटण. जो मटण आपण मॅरिनेट केलेला होता तो घालायचा आहे. एकदम सोपी रेसिपी आहे की नाही. फक्त मटण मॅरिनेट करायचं आहे, कांदा शिजवायचा आहे आणि तो मटण घालायचा आहे. इथे मी काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही हवं तर हा स्किप केलात तरीसुद्धा चालेल. आता हा काळा मसाला कोणता आहे, माऊली यांचा ब्रँड आहे, त्या ब्रँडचा मी हा मसाला वापरलेला आहे. मी बरेचशा रीलमध्ये हा मसाला दाखवलेला आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनटं म्हणजे जो मटणाचा हलका रॉ स्मेल असतो ना तो निघून जातो व्यवस्थित परतला गेल्यानंतर. म्हणजे 2 ते 3 मिनटं हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला परतवायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 लसणाच्या गड्ड्या घातलेल्या आहेत. हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल. पण लसणाच्या गड्ड्या घातल्या ना की व्यवस्थित स्वच्छ लसूण धुवून घ्यायचं आहे, कारण की त्याला माती असते म्हणून लसूण धुवूनच यामध्ये व्यवस्थित ॲड करायचं आहे. कोथिंबीर घातलेली आहे, पुन्हा परतवून घेतलेला आहे आणि इथे मी घातलेलं आहे गरम पाणी. 1 ग्लास एवढाच घातलेला आहे, कारण की मटणाला पण पाणी सुटतो आणि मला जास्त रस्सा नव्हता करायचा म्हणून मी थोडंसंच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 6 ते 7 शिट्या घ्यायच्या आहेत. 6 ते 7 शिट्यानंतर मटण आपलं परफेक्ट शिजलं जातं आणि शिट्टी घेताना हाय फ्लेमवर नाही घ्यायची, थोडीशी लो फ्लेमवर घ्यायची आहे, म्हणजे मटण आणखी छान शिजलं जातं. ते इथे बघू शकता इतका सुंदर मटण झालेला आणि वास तर काय येत होता या मटणाचा. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मटणची रेसिपी नक्कीच ट्राय करा. एकदम सोपी आहे, काहीच झंझट नाही आहे यामध्ये, न वाटण करायचं ना काय. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. बाय.